तर जय शिवराय मित्रांनो, आम्ही पुन्हा आलो आमच्या व्लॉगमध्ये। आम्ही चाललो होतो आज इस्कॉन टेम्पलला बेळगावला। मी चाललो होतो बसनी। तुम्ही म्हणशीला हा बसनी कशाला जायला आहे? नाही हो, मला खूप आवडते बसनी जायला। म्हणजे कसं थोडं सारखं फिरायचं, थोडं मजा मस्ती करायचं। आणि बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एकटाच जात होतो, म्हणजे कोण पण फ्रेंड्स माझ्यासोबत आले नव्हते। आम्ही उतरलो फर्स्ट गेटला आणि क्रॉस केलो रस्ता विथ सेफ्टी अँड केअर। सेफ्टी इज इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ, ते आम्हाला तर सगळ्यांनाच माहीत आहे। मग आम्ही थोडं व्हिडिओ बंद केलं आणि त्या साईडला आम्ही गेलो रस्त्याच्या। दुसऱ्या साईडला पोचल्यावरती आम्हाला भेटलं एक गेट। हे आहे फर्स्ट गेट। इथं बेळगावमध्ये इस्कॉन टेम्पल फर्स्ट गेटला आहे। तुम्ही केव्हा पण आला तर तुम्ही फर्स्ट गेटपासून आत जावे। आज मी तुम्हाला इस्कॉन टेम्पल कुठं आहे, कसं आहे आणि आतमध्ये कसं आहे, तिथं व्यवस्था कशी आहे हे मी सगळे तुम्हाला दाखवणार आहे। आज सांगायचं म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं एक मिरॅकल झालं। म्हणजे मी आलो होतो तर एकटा, नंतरचं मिरॅकल पाहण्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ बघा। तुम्ही तर बघू शकता मी आता चाललो होतो इस्कॉनला, इथून फर्स्ट गेटपासून। आम्ही एकटेच आहे, तुम्ही बघू शकता। इथं माझ्या सगळे चारी दिवसांनी मला त्यांनी थोडे दिलेले आहेत। म्हणजे आठवडा झाला मी त्यांना सांगितलेलं अरे जाऊया रे म्हणून इस्कॉनला। मग परवा दिवशी दोघांनी नाही म्हटले। मग त्यांनी पहिला म्हटलेले जाऊया म्हणून, मग नंतर मग म्हटले नाही। ते दोघांनी नाही म्हटले परवा, मग काल एकटं नाही म्हटला। मग आज सकाळी एकट्याला विचारलो, मग तो पण म्हटला नाही रे जरा मला आज गावाला जायला पाहिजे, तू जरा बघ की तुझं तू जरा जाऊन ये की। तर काय मी हे बोलू नाही शकत नाही याच्यावर। आता ह्यामुळे आता दस्तीवरचा पण भरोसा उठलेला आहे माझा। असं ते काय नाही, आता आम्ही जाऊया मंदिरमध्ये दर्शन घ्यायचं, नंतर तुम्हाला दाखवतो मी। हे आहे इस्कॉन टेम्पलचं क्रॉस, इथून आत जायचं। मला आता खूप भारी वाटायला इथं येऊन। जेव्हा कोण नसेल ना बोलायला तेव्हा तुम्ही पण असं मंदिरात जायचं, देवाकडून बोलायचं। तर मी पण तेच करणार आहे। चला जाऊया आम्ही। इथे झालं आमच्याकडून फर्स्ट मिरॅकल। म्हणजे आम्ही इथं गेलो इस्कॉन टेम्पलमध्ये, आम्ही होतो लास्ट पर्सन जे दीप ओवाळलं होतं। त्याच्यानंतर मग गर्भगृह बंद केले, त्याच्यानंतर मग थोडा वेळ आम्ही बसलं, त्याच्यानंतर मग हे पर्यटन केलं पूर्ण। तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे इस्कॉन टेम्पलमध्ये आल्यावरती जी मनाला शांती भेटते ना, ती इथं कुठं पण भेटत नाही या जगात। तुम्ही केव्हा पण या आणि इथं फक्त एक 5 मिनटं फक्त बसून बघा, तुम्हाला इथून जायचं मनच होत नाही। असं एवढं इथं शांत होतं, एवढं शांत होतं की असं इथंच राहूसारखं वाटतं। आम्ही इथं होतो आता सगळे हे म्हणजे असं पोस्टर लावलेले होते, इथे सांगत झालेले होते की नॉलेज म्हणजे काय, रिलिजन म्हणजे काय, त्याच्यानंतर मग डिवोशन काय, असं सगळ्याचे सगळे असे हे पोस्टर लावले आहेत। ते सगळे तुम्हाला मी दाखवत होतो। इथं आल्यानंतर मग मी पाहिलं यशोदा माता आणि श्रीकृष्ण, जे यशोदा माता श्रीकृष्णाला बांधत होती ना, ते सीन खूप म्हणजे खूप संमोहित होतं। इथं तुम्ही पाहू शकता। ती संमोहित प्रतिमा पाहिल्यानंतर मग आम्ही गेलो समोर। इथं होते आणि परत थोडे पोस्टर्स जिथं लिहिलं होतं श्रीकृष्ण द डार्लिंग ऑफ द वृंदावन। समोर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट रूल्स ऑफ मॅनकाइंड, इथे तुम्ही पूर्णपणे वाचू शकता। इथं पूर्ण मॅनकाइंडच्या बद्दल दिलेलं होतं त्याने। मग तसंच समोर नेक्स्ट द होली नेम इज द ओनली वे, म्हणजे हरिनाम ही एकमात्र उपाय।
तिथं म्हणजे तुम्ही हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करायचा. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही येऊन बसलो आमच्या जाग्यावरती. आता श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायला तुम्ही रेडी राहा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असं म्हणजे असं मन मोहित करणारं असं दृश्य. आता आरती झाली, भजन झालं, कीर्तन झालं, त्याच्यानंतर मग आता पेटपूजा. पेटपूजा तर करायला आम्ही आलो होतो इथं इस्कॉन टेम्पलमध्येच. मग आम्ही घेतलं प्रसादम खूप छान झाला होता. किती खाऊ असं होत होतं. नका म्हटलं जादा खाणं स्वास्थ्य के लिए हानिकारक होत आहे. तर सांगतो तुम्हाला सेकंड मिरॅकल काय झाला होता. आता मी इथे एकटाच नव्हतो, इथं माझे अजून थोडे सबस्क्रायबर्स पण आलेले होते जे आमच्या गुंजी गावावरून आहे. ते आहे खानापूरमध्ये. आम्ही इथं गेलो इस्कॉन मंदिरच्या स्टोअरमध्ये. इथं बघितले छानसं असं पिक्चर्स फोटो फ्रेम्स. त्याच्यानंतर मग गेलं खालती पण बघितलं मी काय आहे इथं. हे होतं सेकंड मिरॅकल. म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे राहता ना तेव्हा श्रीकृष्ण कोणाला तर पाठवूनच देते तुमच्या. श्रीकृष्णांना म्हटलो आम्ही पुन्हा येतो. मग आम्ही गेलो आमच्या फ्रेंड्ससोबत डीमार्टला. तुम्ही नंतर असं पाहू शकता पूर्ण व्हिडिओ डीमार्टमधला. पण आम्ही पोचलो डीमार्टमध्ये. तिथं होते खूप लोक आणि चालू होते दिवाळीचं शॉपिंग. तिथं तुम्ही पाहू शकता डिस्काउंट होते. सेफ्टीसाठी काय जे बोलताय. डीमार्टमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही आलो डीमार्टच्या बाहेर. मग ह्यांनी सगळ्यांनी म्हटलं आम्ही आईस्क्रीम खाऊया. हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही चालू होतो आता घरी. मग तुम्हाला भेटू आम्ही पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय मित्रांनो.